पक्षाने कार्यकर्त्याला न्याय देणं हा फार महत्वाचा. पक्ष संघटना जर कार्यकर्त्याला न्याय देत नसेल तर पक्ष फार महत्वाचा नाही. कार्यकर्त्याला जर आम्ही एखाद्या तालुका अध्यक्षाला जर न्याय देत नसतात, एखाद्या कार्यकर्त्याला आम्ही एखाद्या पोलीस स्टेशन मध्ये कॉल करून एखादी अडचण सोडू शकत नसतात तर त्या पदाचा मला वाटत नाही काही उपयोग आहे. माझं युवकांना आव्हान आहे, जे आता नवीन युवक आहेत, आता आपल्या 40 पार झालेले आहेत आमच्या, पण हे तुम्ही मेसेज देऊ इच्छितो, जे असतात समजा काही शिकणारी मुलं आणि जे राजकारणाच्या समजा राजकारण त्यांना असं करू वाटायले, माझा फक्त त्यांना एक मेसेज आहे की जर आपण जे समजा एखादा पक्ष निवडायलो किंवा एखादा माणूस निवडायलो ते आपल्याला किती प्रेम लावेल, ते आपल्याला काय करेल, आपण त्याला किती म्हणजे आपण किती ताकद देऊ शकतो, आपण जेवढी ताकद द्यायलो त्या पुढच्या माणसाला त्या पद्धतीनं त्या ताकदीनं आपल्यासोबत पण राहावं. सिद्धार्थ भाऊ हत्यापर्यंत जे आम्हाला लेबल लागलेले त्याच्यामुळे आम्हाला वारंवार डावलले जाते. त्या कारणानं ऐन निवडणुकीच्या टायमाला आम्ही पक्षाला सोडचिठ्ठी देत आहोत. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही पक्षाचे राजीनामे देत आहे, काय नेमका तुमच्याकडे अन्याय झालाय आणि कशा पद्धतीत तुम्ही आता इथून पुढे चळवळीत किंवा एखाद्या पर्टिक्युलर पक्षामध्ये काम करणारा काय सांगाल? नमस्कार, मी चंद्रशेखर बाबूराव साळवे, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष SSL डिपार्टमेंट. आज तुमच्या समोर आमच्या जे काही भावना आहेत व्यक्त करण्यासाठी आम्ही तुम्हाला नामंत्रित केली. आम्हाला तुम्ही आमच्या मनाला मान देऊन इथपर्यंत आणायचा प्रयत्न केल्यानं तुमचं पत्रकारांचं सगळ्यांचं अभिनंदन. कारण आज बघताय की महानगरपालिकेच्या घातलेल्या नगरपालिका चालू आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंट असेल, SC डिपार्टमेंट असेल, OBC डिपार्टमेंट असेल, असे विविध पक्षाचे एक हे आहेत, शाखा आहेत. त्या शाखांमध्ये आज परभणीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय इथं मिळालेला नाही. त्यामुळे आम्ही पक्षाला आमचा जो काही पद आहे त्याचा राजीनामा देत आहोत. काँग्रेसचे तुम्ही सभासद कधी झाला होतात आणि किती वर्षाचा तुमचा काँग्रेस पक्षामध्ये काम करण्याचा अनुभव राहिला आहे? आज कमीत कमी सर नाही म्हटलं तर माझा 5-6 वर्षाचा कालावधी काँग्रेसमध्ये गेलेला आहे. कारण काँग्रेसमध्ये ज्यावेळेस काँग्रेस पडती काळामध्ये आम्ही काँग्रेसला उभरतं नेतृत्व, आम्ही चळवळीमध्ये असेल, आंबेडकर चळवळ मुवमेंट असेल, काँग्रेसचे जे काही विविध आलेले आदेश असते, आम्ही सगळं काही पक्षाला एक निष्ठेने आम्ही काम करत राहिलो. तसे सिद्धार्थ भाऊने आम्हाला जे काही आदेश देतील असतील, सिद्धार्थ भाऊच्या कार्यक्रमाचे असतील, पक्षाचे असतील, आम्ही विविध घटकाचे आम्ही छत्रांच्या उचलण्यापासून फार खुर्च्या लावण्यापर्यंत आम्ही एकनिष्ठेनं काम केलेलं आहे. तरी पण ऐन वेळेला आम्हाला जर पक्ष तिकीट डावलत असेल, सर्वसामान्य कार्यकर्ते आम्हाला जर न्याय भेटत नसेल तर सर्वसामान्यांना न्याय कधी आम्ही देणार. त्यामुळे आम्हाला पद असेल काय नसेल काय, त्यामुळे फार पदवाचं काय महत्वाचं नाही, त्यामुळे आम्ही पदाचा राजीनामा देतो. तुम्ही ज्यांचं नेतृत्व स्वीकारून काम करत असतात मागच्या अनेक वर्षापासून, ते नेतृत्व कोण आणि त्यांनी तुमच्यावरती अन्याय केलाय का? म्हणजे अन्याय म्हणजे त्यांना पक्षातून किंवा काँग्रेस पक्षानंच तुम्हाला जे आता डावललंय, तुम्हाला काय वाटतंय, काय कारण आहेत? आम्ही सिद्धार्थ भाऊ अत्यंकर यांच्या नेतृत्वात मुळात पक्षामध्ये काम करतो, परंतु सिद्धार्थ भाऊला आम्ही वेळोवेळी सांगत असतो आमच्या मुळामध्ये अन्याय सिद्धार्थ भाऊचे कार्यकर्ते म्हणून आमच्यावर अन्याय झालेला आहे. तरी ते महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील तरी पण इथली जी काही व्यवस्था आहे, जाती व्यवस्था म्हणा की मुस्लिम असेल किंवा SSL डिपार्टमेंट, इथली जी व्यवस्था आहे म्हणजे ते पक्ष विहिरीत असो, इथली जे काही मोठे पुढारी असतील, XYZ आहे तुम्हाला तर माहित आहे, इथली जी गटबाजी आहे ही मुळामध्ये पक्षाला इतकं कमजोर करत आहे. आणि महानगरपालिकेमध्ये गेल्या पंचवार्षिकमध्ये काँग्रेसचा महापौर असताना आज काँग्रेसनं हात टेकवलेले आहेत. आज 31-32 सीटचं बहुमत लागतं तर महापौर होतो. आज काँग्रेसनं 28 उमेदवार पद्धतीने दिलेले आहेत, त्याच्यामध्ये बी आयात उमेदवार आहेत जे इथं एकनिष्ठेने काम करत होते कार्यकर्ते, त्या कार्यकर्त्याला न्याय दिलेला नाही. SSL डिपार्टमेंट असेल, आता इथं नगरपालिकेमध्ये आमचे शहराध्यक्ष आहेत, त्यांना कमीत कमी पक्षानं कोर कमिटीमध्ये विचारात तरी घ्यायला पाहिजे होतं. आमच्या जे काही पक्ष इथले कार्यकर्ते आहेत त्यांची आम्हाला कमीत कमी शिफारस करण्याच्या सुद्धा योग आला नाही. मग जे इथले जे काही पुढारी आहेत
त्याने आम्हाला विचारच घेतली नाही. पर्टिक्युलर सिद्धार्थ हत्यामिरे यांच्या कानावर तुम्ही घातले का तेव्हा नेते आमच्यावर असा असा अन्याय होऊ लागला, त्यांनी तुमच्यासाठी काय मदत करायचा प्रयत्न केला का, तुमची बाजू लावून धरली का? आता बघा कसं माहिती का, मुळामध्ये आम्हाला तिकीट वाटप केव्हा झालं, मुलाखती कधी झाल्या, आम्हाला ह्यापर्यंत आम्हाला त्या पद्धतीत कळवल्याच गेलं नाही. तर बाकीच्या कानावर घालण्याच्या गोष्टी येतच नाही. काँग्रेस पक्षामध्ये आपण किती वर्षापासून काम करत आहोत? काँग्रेस पक्षाचा मी शहराचा अध्यक्ष आहे, म्हणजे होतो म्हणजे शहराध्यक्ष होतो परभणी महानगरचा. काँग्रेस पक्षात काम करत असताना कोणाचं नेतृत्व स्वीकारून काम करायला सुरुवात केली होती आपण? सिद्धार्थराव हत्यामिरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी त्यांच्यासोबत काम करत असत. कसा अनुभव राहिला त्यांच्यासोबत, आणि तुम्ही त्यांच्यासोबत काम करत असताना कोणत्या कोणत्या सामाजिक आपल्या ह्याच्यात चळवळी काम करत असताना धम्म कार्यामध्ये भाग घेतला? त्यांच्यासोबत काम करत असताना सर्वप्रथम परभणी ते मुंबई एक पदयात्रा होती. 110 हायनानीचे भंते आले होते. त्यांच्यासोबत मी असेल, आमचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर साळवे असतात, आमचे युवकचे जिल्हाध्यक्ष प्रदीप जोंधळे असतात, आम्ही तिघांनी आमच्या जिल्हाध्यक्षांची गाडी होती स्कॉर्पिओ. त्या गाडीमध्ये आमचं सर्व सामान म्हणजे कपडे वगैरे जे आपल्याला दैनंदिन रोजच्या गोष्टी लागतात त्या टाकून आम्ही परभणी पासून ते मुंबईपर्यंत शेवट केलेला आहे पदयात्रेचा. कसा अनुभव राहिला ह्या पदयात्रेचा तुम्हाला? एक धर्माचं काम होतं, त्याच्यामध्ये खूप अडचणी आल्या. यांच्या आता याच्या सोशल मीडियावर सांगणं मला योग्य वाटणार नाही. त्याच्यामध्ये म्हणजे काय तिथं पण काय अडचणी आल्या काय नाही ते काय सांगणं म्हणजे सोशल मीडियावर सांगू शकणार नाही. पक्षीय राजकारणामध्ये सक्रिय काम केलं का आपण? बिलकुल, कोणतं आंदोलन असो प्रत्येक आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होतो. गॅस सिलेंडरचा भाव वाढ झाला, त्याच्यामध्ये सायकल चलून आम्ही शनिवार बाजार ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, महात्मा फुलेचा पुतळा अशी एक सायकल रॅली काढली होती, त्याच्यामध्ये मी होतो. आणि दिल्लीला संविधान बचाव आदरणीय आपले राहुलजी गांधी यांचे नेतृत्वाखाली यांच्या जंतर मंतर दिल्लीमध्ये जे ग्राउंड आहे तिथं आम्ही जवळपास 40 मुलं इथून परभणीतून मी घेऊन गेलो होतो. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण पक्षाला सोडचिठ्ठी दिली, काय कारण सतत होत असलेला अन्याय, सतत म्हणजे आपण इतकं काम करून एवढं एकनिष्ठ राहून जर आपल्यासारख्या शहरात, आता मी पदावर आहे परभणीचा शहराध्यक्ष अनुसूचित जाती विभागाच्या या पदावर मी कार्यरत असताना जर माझ्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 6 चळवळीचं केंद्र आपलं गौतम नगर त्याच्यामध्ये येतंय आणि मला तर साधं हे विचारू शकत नाहीत कोणतीच, म्हणजे मला प्रदेशाध्यक्ष अनुसूचित जाती विभागाचे असतात सिद्धार्थ हत्यामिरे यांनी पण विचारलं नाही. आमचे शहराध्यक्ष नदीम इनामदार असतात त्यांनी पण विचारलं नाही. बाबाजी आणि गुरांनी असतात त्यांना, ते तर नवीनच झाले, त्यांना काय आपल्या म्हणजे सुधीर कांबळे कोण आहे हे पण माहित नव्हतं त्यांना. आणि हे जे पद आहे हे माझा एक असा थेट आरोप आहे, तुम्हाला एक सांगतो की हे जे पद आहे काँग्रेसमध्ये अनुसूचित जातीचा जिल्हाध्यक्ष असेल, अनुसूचित जातीचा ग्रामीणचा जिल्हाध्यक्ष असेल, केवळ नामधारी पद आहे. या पदाचा कुठल्याही प्रकारचा 1% ही फायदा नाही त्याच्यामध्ये होणार नाही. तुम्ही जे पद सांगता हे निर्णय प्रक्रियेत आहेत का? कोणत्याही निर्णय प्रक्रियेत नाहीत, काहीच नाही. मी आमचे शहराध्यक्ष नदीम इनामदार यांना जेव्हा एक पार्लमेंटरी मध्ये मी आहे, पार्लमेंटरी बोर्डमध्ये मी आहे असं मला सांगण्यात आलं. मग मी गेलो, पण मला असं काय, आता मी स्वतःचं तिकीट मागायलो. प्रभाग क्रमांक 6 मधून मी इच्छुक उमेदवार होतो काँग्रेसचा, मी तिथं तिकीट मागायलो. मग मी नदीम इनामदार यांना फोन लावला की नदीम भाई तुम्ही माझी शिफारस करणार का? मी काँग्रेसचा शहराध्यक्ष आहे, काँग्रेसचा शहराध्यक्ष अनुसूचित जाती विभागाचा आहे, माझी तुम्ही शिफारस करणार का? मुंबईला आता तुम्ही चाललात. आणि त्यांना मी आवर्जून सांगलं होतं नदीम भाईंना की जर तुम्ही जेव्हा जाताल तेव्हा मला एकदा तुम्ही जे सिलेक्ट केलेत, निदान एससी डिपार्टमेंट अनुसूचित जाती विभागाचे जेवढे वार्ड आहेत 8 वार्ड, 8 वार्डामध्ये तरी मला विचारामध्ये घ्या. तुम्हाला काय करायचं हे करा, फक्त विचारच घ्या की बाबा मी सुधीर भैया मी याला तिकीट देणार आहेत, आमची अपेक्षा आहे. मी एवढ्या जणांची शिफारस केली. मी त्यांना असा मेसेज बी केला आणि त्यांना अशी फोन लावून पण विचारणा केली. आणि फोन लावून त्यांना विचारलं मी की तुम्ही माझं नाव शिफारस करताल का नाही.
शिफारस तर दूरचीच गोष्ट आहे. मला त्यांनी विचारात प्रभाग क्रमांक 6 मध्ये काय करायचे, कुणाला तिकीट द्यायचे हे बी साधं विचारू शकत नाहीत. याच्यापेक्षा वाईट अवस्था एखाद्या शहराध्यक्षाची काय राहणार याच्यामध्ये. आणि मग यांच्यासोबत काम करून आपण आपल्या पदाधिकाऱ्याला, आपले जे खालचे पदाधिकारी असतात त्यांना अपेक्षा असतात भरपूर आपल्याकडून की शहराध्यक्ष आपले आहेत, त्या आपल्याकडून भरपूर त्यांना अपेक्षा असतात. त्याच्यामुळे म्हणजे आणि या पदाचा 1% उपयोग या काँग्रेसच्या शहराध्यक्ष अनुसूचित जाती विभागाचा म्हणजे निर्णय प्रक्रियेमध्ये आपल्याला 1% बी घेत नाही. तुम्ही कोणाचं नेतृत्व स्वीकारून काम करत होता पक्षात आणि त्यांच्याकडे तुम्ही काही तक्रार केली होती काय की बाबा आमच्यावर अन्याय होतोय, आमच्यासाठी बघा? बिलकुल वेळोवेळी प्रत्येक वेळेस सिद्धार्थ हत्यामेरे यांना मी सांगितलेलं आहे. प्रत्येक अडचण असेल, काही गोष्टी असतात, प्रत्येक गोष्ट शेअर केलेली आहे त्यांना. म्हणजे असा म्हणजे तडकाफडकी मी काही निर्णय घेतलेला नाही. जवळपास 1 वर्षापासून आम्ही त्यांना म्हणजे कंटिन्यू सांगत आलो की बाबा अशी अडचण आहे, आपल्याला कामं भेटताल का? काही दुसरी आता नवीन मुलं आले तर त्यांचे 50-50 लाखाचे त्यांना त्यांच्या नेत्याने कामं दिलेत, आपण याच्यामध्ये सहभाग होऊ शकतो का? आपले जे पदाधिकारी आहेत माझ्यासोबतचे काही खालचे आमचे जिल्हाध्यक्ष असतील सर्व नाराज आहेत. म्हणजे असं वेळोवेळी मी त्यांना म्हणजे सांगलेलं आहे. म्हणजे असा या निर्णयामध्ये तडकाफडकी घेतला नाही किंवा काहीच नाही. त्यांच्या म्हणजे मी जे सांगायलो, जर एखाद्या माणसाला आपण काही गोष्टी इतक्या वेळ सांगत असतो, शेअर करत असतो, आपल्या अडी अडचणी सर्व गोष्टी जर काही सांगत असतो, पण त्यांची जर इच्छाच नसेल, या माणसाचं काही ऐकायचंच नाही, फक्त ऐकल्यासारखं करायचं सोडून द्यायचं, हे तर त्यांचं म्हणजे नेचर वेगळं आहे. मी एक अनुभव मला वाईट आला एकदम. एखाद्या कार्यकर्त्यांना, आता मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून राहिलो, मी असा म्हणजे कुठं कमी पडलो त्यांनी मला सांगावं. जे काही करायचं त्याच्यावर अधिक मी एखाद्या कार्यकर्त्याचा म्हणजे सारखं त्या नेत्यासाठी केलेलं आहे. तुम्हाला सिद्धार्थ हत्यामेरे यांचं खंदे कट्टर समर्थक म्हणून जिल्हा ओळखतो आणि आज तुमच्यावर असा अन्याय होतोय, काय सांगाल तुम्ही? काय नाही, तेच एक आणि त्या तशा माणसाची निवड करून मग आपलं राजकीय भविष्य त्याने ठरवलं पाहिजे. काय वाटतं, गटबाजीचा फटका आहे का जाणीवपूर्वक डावलले? जाणीवपूर्वक डावलले, गटबाजी वगैरे काहीच नाही. जाणीवपूर्वक डावलले त्यांना, म्हणजे त्यांच्या मनामध्येच नव्हतं. कारण मला त्यांनी कधीच विचारलं नाही की सुधीर तू निवडणूक लढणार आहेस का, हे बी मला साधं विचारलं नाही. त्यांना इच्छा व्यक्त केली, तुम्ही इच्छा व्यक्त केली, फॉर्म भरला, काँग्रेस कमिटीमध्ये मिटिंग झाली, शहर जिल्हाध्यक्ष आहे म्हणलं मी एससी डिपार्टमेंटचा, मला तिकीट द्या, जर कुणाचं तिकीट कटलं तर मी पण 20 लाख 30 लाख रुपये लावून मी पण निवडणूक लढायची माझी तयारी आहे. त्यांनी एकदा पण विचारात घेतलं नाही. आणि तू लढणार का हे तर विषयच नाही. काय आता पुढील भविष्याची वाटचाल कशी असणार आहे? चर्चा अशी पण आहे की सुधीर कांबळे आणि पूर्ण टीम हे इतर कोणता पक्ष जॉईन करील का? नक्कीच. सध्या तुम्ही सायलेंट मोड आहात? नाही, नक्कीच करणार आहेत. आम्ही सर्व विचार विनिमय करून आमचे जिल्हाध्यक्ष असतील, आमचे विभागचे जिल्हाध्यक्ष असतील, त्यांना त्यांच्यासोबत राहून त्यांना विचार विनिमय करून एक चांगला निर्णय की आमचे जे पदाधिकारी आहेत 3 जण, समजा मी जिल्हाध्यक्ष आहे सुधीर कांबळे, चंद्रशेखर साळवे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आहे एससी डिपार्टमेंटचे, युवकचा हे जिल्हाध्यक्ष आहे प्रदीप जोंधळे. आता आमची टीम आहे, आमच्या सोबत 10 पदाधिकारी आहेत. निदान त्यांचं काहीतरी भलं व्हावं, ते कार्यकर्त्यांना आजपर्यंत झालं नाही. कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी 100% कार्यकर्त्याला काहीतरी बळ भेटावं यासाठी आम्ही बसून छान निर्णय घेणार आहोत आणि लवकरच तुम्हाला कळवतो की काय करायचे काय नाही, पुढची दिशा कमिटी आहे. अदर बॉडी त्या कमिटीपेक्षा स्ट्रॉंग बॉडी आहे. ही इतर बॉडी जमलेली आहे थोडी एससी डिपार्टमेंटची, एकदम स्ट्रॉंग बॉडी. प्रत्येक तालुका अध्यक्ष हा ग्रामीणचा रनिंग सरपंच आहे आणि त्याची फुटपर्यंत मजबूती आहे. तरी पण इथला पक्ष एसएससी डिपार्टमेंटला कुठल्याच विचारात घेतलं. अदर बॉडीच्या तालुका अध्यक्षाची पूर्ण बॉडी आहे, परंतु एसएससी डिपार्टमेंटची प्रत्येकांची बुथपर्यंतची आमची कमिटी मजबूत आहे. एवढं संघटन मजबूत असताना जर आम्हाला तुम्ही विचारातच कुठे घेतलं तर पण पदावर राहण्यावरती काही आवश्यकता असेल. आजच्या घडीला काँग्रेस पक्षाला तुमच्यासारख्या
कट्टर समर्थकांची फार गरज आहे. पक्षाची जी वातावरण होताना दिसत आहे. सत्ता पक्षांनी काँग्रेसचे जवळपास हेच केलेली आहे. तुमची खरी गरज असताना तुम्ही सोडून जाताय. तर असते, परंतु आणि वारंवार इथल्या जे काही सत्तेधारी आहेत त्यांनी आम्हाला कधी विचारात घेतलं नाही. आम्ही वारंवार घेतो. त्याचा विषय काय, सिद्धार्थ हत्यामीर यांचे पदाधिकारी आहेत. हा एक असं लेवल होतं आम्हाला, कारण ते प्रत्येक मीटिंग मध्ये आम्हाला जाणवायचं. जेव्हा फादर बॉडीची मीटिंग असायची, काँग्रेस कमिटी असेल किंवा परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सभागृह आहे तिथं असेल, त्या प्रत्येक वेळेस ते जाणवत होतं असं क्लिअर की हे सिद्धार्थ हत्यामीरचे माणसं आहेत, याच्यामुळे याला डावलेले ते आम्हाला असं प्रत्यक्षात दिसत होतं. त्याप्रमाणे ते कधीच आम्हाला त्या फादर बॉडीतल्या लोकांना कधीच आजपर्यंत इज्जत दिली नाही. ते एक 100% सत्य आहे. सत्य 100% म्हणजे असं डोळ्याने आम्ही म्हणजे असं पाहिलेलं आहे, अनुभव घेतलेला आहे सर्व हे. आज तुम्ही महानगरपालिका चालू असताना तुम्ही लक्षात तुमच्या पण असेल की सिद्धार्थ भाऊ हत्यामीरच्या कार्यकर्त्याला कोण्या कार्यकर्त्याला तिकीट दिसतात? सिद्धार्थ भाऊनी फोन केलता का तुम्हाला की बाबा आम्हाला तुमची गरज आहे बाबा, महानगरपालिकेला थोडं लक्ष घाला, काम करा? मी तरी शहर अध्यक्षांनाच प्रश्न आहे माझा. काय तुम्ही म्हणताय आम्हाला डावण्यात आलं वगैरे, ठीक आहे, पण सिद्धार्थ भाऊ हत्यामीर यांनी तुमच्याशी काही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का? तुमची मनधरणी केली का? नाही. काय विनवणी केली का? नाहीच. बाबा तुझे नाराज होऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. विनोदीचा विषयच नाही, काहीच नाही, काहीच केलं नाही आणि त्यांची इच्छाच नव्हती. त्यांना आम्हाला डावलायचं होतं हे 100% खरं आहे. त्यांच्यामुळं त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. मनधरणीचा काही विषय नाही आणि काहीच नाही. त्याच्यामध्ये मला साधं प्रभाग क्रमांक 6 मध्ये सुधीर मी तुला उभं करू का नको करू का काय करू का तुझी इच्छा आहे हे विचारायचं काम आहे ना प्रदेश अध्यक्ष SC डिपार्टमेंटचे. आणि आम्ही इथं परभणीचे शहर अध्यक्ष SC डिपार्टमेंटचे. तुम्ही शहर अध्यक्षाला विचारू शकत नाही साधू की बा सुधीर तुझं काय म्हणणं आहे? बरं ठीक आहे, नाही तर आपण आपल्याला असं करावं लागेल, नाही तर याला सहकार्य करावं लागेल. एक गोष्ट म्हणजे विचारायला पाहिजेत ना. काहीच नाही, 1% मग विचारातच घेतला नाही काहीच. अन्यायाचं काय आता तुम्हाला सांगायला ना मी प्रदेशाध्यक्ष आपले. निवडणुकीच्या ऐन तोंडावरती आपण काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत आहे, काय कारण आहेत? प्रथमतः मी माझं नाव सांगतो. मी प्रदीप किशोर डोंगरे. मी युवक काँग्रेसचा शहर जिल्हाध्यक्ष आहे आणि गेले 6 वर्षापासून 5 वर्षापासून युवक काँग्रेसचा धुरा सांभाळत आहे. तर अंतर्गत गटबाजी आणि पदरवाडी जी युवकांना विचारात घेत नाही. आणि सिद्धार्थ हत्यामीरांना आपण या संदर्भात तक्रार केली होती का बाबा आमच्यावर अन्याय आलं, आपल्याला लक्ष द्या? तसं काय बोललेलं नाही, पण निवडणूक प्रक्रियेमध्ये आम्हाला पक्षानेही काहीच विचारात घेतलं नाही. त्या कारणामुळं राजीनामा देत आहे. काय इतर कोणत्या पक्षात काम करणार का? नाही, सध्या पुढील भूमिका काय असणार आहे तुमची? पुढील भूमिका नक्कीच ठरवत आम्ही. अजून आमचं बोलणं झालं नाही, त्या संदर्भात बोलतो आणि लवकरच निर्णय घेऊन तुमच्या माध्यमातून सर्वांसमोर आणण्यात येईल. राजीनामा देणं कन्फर्म आहे? तो 100% राजीनामा रेडी केलेला आहे. मी आज पाठवून देईन मी प्रदेशाध्यक्षाला पण आणि आमचे SC सेल डिपार्टमेंटचे जे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत सिद्धार्थ हत्यामीर त्यांना पण पाठवणार आहे. ठीक.